हॅलो पीपल, कसे आहात सगळे? मजेत ना? असं पाहिजे. तर मी आली आहे ऑफिसच्या जवळ. मी व्हिडिओ शूट करणार होते, पण मी एक पॉडकास्ट ऐकत होते. म्हटलं पहिला पॉडकास्ट कंप्लीट करूया आणि मगच व्हिडिओ स्टार्ट करूया. तर कसं वाटलं तुम्हाला वास्तुशांतीचा व्हिडिओ आणि होम टूर? तर मी खरं सांगते, इंटिरियर खूप सुंदर केलं आहे, खूप सुंदर केलं. ज्यांना कोणा डिटेल्स हवे असतील त्यांनी सांगा. मी दादा बहिणीला विचारून त्यांचं नाव तुम्हाला कमेंटमध्ये देईन, ठीक आहे? आणि ना तिकडे स्पेस खूप आहे नेरूळला ना. मी खरं सांगू, आपल्या घाटकोपर ह्या साईडला म्हणजे घाटकोपर ते ठाणे तिकडे तुम्हाला रूम्स छोटे छोटे भेटतात आणि प्राईस पण खूप महाग भेटते, ठीक आहे? लाईक CST टू घाटकोपर आणि मग तिथून पुढे ठाण्यापर्यंत. ठाण्याला पण थोडे रूम मोठे आहेत, पण मुलुंडपर्यंत नाही यार. खूप कमी रूम असतात, खूप कमी स्क्वेअर मीटर भेटतात, पैसे पण महाग असतात. पण सीवूड्स, वाशी, नेरू या साईडला रूम्स थोडे मोठे आहेत कम्पेअर टू घाटकोपर्यंत या साईडला. त्यामुळे तुम्हाला पाहिजे तसं इंटिरियर करता येतं. पण खरंच मी पण, मला तर खूप आवडलं इंटिरियर. ओके. आणि हां, अजून एक काल मी दिवसभरात काय केलं ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यांना सध्या तरी मम्मीकडे गेली आहे राहायला. 3 दिवस तिची मजा आहे आणि उद्या येणार आहे ती, ठीक आहे? तर उद्या मी ती आली ना, तिचा व्हिडिओ शूट करते की तिची रिॲक्शन काय होती मला बघून दे, तुम्ही पण बघा. आणि आज मी टिफिन केला नाही आहे, त्यामुळे कोणती रेसिपीचे शॉर्ट्स अपलोड केलेत नाही. मी उपवासाला साबुदाणा खात नाही, मला ना माझं पोट दुखत राहतं सारखं. आणि मग मी ना बाकीचं काही खाऊ शकत नाही, म्हणून म्हटलं की मी ना आज फक्त फ्रूट्स खाईन किंवा मग उसाचा रस, नारळ पाणी हे घे. साबुदाण्याने मला खूप त्रास होतो आणि बटाट्याची भाजी करायला ना माझी टेस्टलेस लागते यार. ती थोडी तिखट झाली तरी कशी माहीत नाही का, पण मला ना उपवासाच्या दिवशी काही खायची ते प्रॉपर उपवासाचं ते खायची इच्छा होत नाही, ठीक आहे? आणि मी निघाले आहे ऑफिसमध्ये जायला. आज कामं आहेत भरपूर, हायरिंगचं पण काम चालू आहे. ग्राफिक डिझायनर आणि व्हिडिओ एडिटर शिकते मी. प्लीज कुणी असेल तर कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे? सध्या तरी एवढंच, बघूया आपण संध्याकाळी. हॅलो पीपल, कसे आहात सगळे? माझे दाता असलेच पाहिजे. तर मी निघाली आहे ऑफिसवरनं घरी, ठीक आहे? आणि मला असं वाटतं रोज तुम्ही माझ्या ऑफिसचे घर व्हिडिओ बघून कंटाळत आहात. तर मी ठरवलं अजून म्हणजे असं हे नाही आहे की मी अंमलात आणेलच, पण माझा असा विचार चालला आहे की 4-5 दिवस कुठेतरी बाहेर जावं. आणि त्याचा मौका पण मला भेटणार आहे, कारण का मम्मी पप्पा चालत गावाला, ठीक आहे? मग मी ठरवलं आहे की मे महिन्यात 3-4 दिवस त्यांच्याकडे गावी जाईल आणि तुम्हाला आमच्या गावचे स्पॉट फिरून टाकेल, ठीक आहे? मी पण गावी जास्त फिरत नाही. आम्ही वर्षातनं मला वाटतं 1 ते 2दा गावी जाणं होतं आमचं. एक तर मे महिन्यात, ठीक आहे, 3-4 दिवस. मागच्या वर्षी पण मी 3-4 दिवस गेले होते आणि त्याच्या अगोदल्या वर्षी पण मी गेले होते. तर वर्षातनं 2दाच गावी जाणं होतं, एक तर मे महिन्यात आणि दुसरं म्हणजे आमच्या गणपतीच्या यात्रेला. ओके, ह्यावेळेस यात्रेचे व्हिडिओ मी काढेल आणि तुमच्याबरोबर शेअर करेन, ठीक आहे? तुम्ही बघा की ओझरच्या गणपतीची यात्रा कशी असते, असा माझा विचार चालला आहे. ओके, यू डोंट नो द सर्कमस्टान्सेस अँड यू डोंट नो व्हॉट्स इज लाईक अहेड ऑफ द टाईम अँड एव्हरीथिंग. सो मी काय ठरवत नाही आहे, पण माझा विचार चालला आहे की असं व्हावं, ठीक आहे? तर मी आता चालली आहे घरी आणि ना आता ठरवलं मी महिन्यातनं एकदा तरी स्वतः फिरायला जाणार कुठेतरी, ठीक आहे? दिवसाची ट्रिप काढणार आहे एकटीच, कारण का ना मला पण मी टाईम हवा आहे. ओके, एक दिवस कुठेतरी अशीच एकटीच फिरायला जाणार आहे. पण माझा असा विचार पण चालला आहे की ना रिधान आता थोडा मोठा होतो आहे, तर त्याला ना प्रत्येक गडाची, आपल्या महाराजांच्या गडाची माहिती द्यायची आणि त्याला घेऊन जायचं ट्रेकिंगला. पण माहीत नाही तो कोपअप करेल की नाही, त्यामुळे मी ठरवलं सगळ्यात पहिली छोट्या छोट्या गडांपासून सुरुवात करणार आहे, जे ट्रेकिंगला खूप सिम्पल असतील. आणि जर कोणाला माहिती असेल की असे लहान मुलांची ट्रेक होते की जिकडे असे खूप सारे लोक असतात जे स्वतःच्या मुलांना ट्रेक किंवा असं लांब फिरणं ज्यांना आवडतं, ज्यांचे काही ग्रुप्स असेल, तर त्यांनी प्लीज मला DM करा, म्हणजे मला विधानसाठी जॉईन करता येईल, ठीक आहे? माझी ही इच्छा आहे की जेवढी लहान मुलं आपली आता आहेत, मी सगळेच नाही म्हणत,
पण ज्या मराठी मुलांना आपले महाराज माहिती आहेत, ओके, ज्या आईवडिलांना माहिती आहेत, त्यांनी कृपा करून स्वतःच्या मुलांना गड किल्ल्यांची माहिती द्यायला सुरुवात करा आता. कारण का आत्तापासून जर त्यांना ही माहिती भेटली तर पुढे फ्युचरमध्ये ते लोक खूप म्हणजे आपला एक काय बोलतात ते वारसा चालू राहील. कारण का ज्या हिशोबाने आता जेवढी प्रगती होत चालली ना, त्या हिशोबाने ना आपण खूप साऱ्या गोष्टी विसरत चाललेल्या. ठीक आहे, तर या गोष्टी विसरण्यापेक्षा त्या जतन केलेल्या जास्त परवडतील. ओके, तुम्ही हे कन्स्ट्रक्शन बघा मागचं, हे किती छान सुंदर सुरेख आहे. ठीक आहे की नाही? पण आता असं कन्स्ट्रक्शन नाही बघायला भेटत. या गोष्टींना आपण असं साठवल्या पाहिजे ना, ठेवल्या पाहिजे ना, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला पण कळलं पाहिजे ना. प्रत्येक वेळेस इकडे 26 जानेवारी असू दे, 15 ऑगस्ट असू दे, इकडे खूप छान लाईटिंग असते. ठीक आहे, आणि आता जे आपण पिढी बघतोय त्यांना फक्त काही लोक सोडले तर त्यांना फक्त अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, फक्त दिखाव्यामध्ये इंटरेस्ट असतो आजकालचा जो वेळ चालू आहे त्याच्यामध्ये. तर हे न करता अशा काहीतरी मिनिंगफुल गोष्टी केल्या पाहिजे ज्याची पुढच्या लोकांना पण जाण राहिली पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, तुम्ही बघा तुम्हाला काय वाटतं. पण जे लोक स्वतःच्या मुलांना असं कुठेतरी ट्रेकिंगला घेऊन जातात तरी प्लीज मला DM करा, कारण का मला रिझल्टला पाठवायची खूप इच्छा आहे. जर लहान मुलं जात असेल तरी ठीक आहे, त्यांचे पेरेंट्स जात असेल तरी ठीक आहे. ओके, आणि मी काहीतरी बोलत हां, आज आहे संकष्टी चतुर्थी आणि मी आज काहीच आणलं नव्हतं, टिफिन आणलं नव्हता मी. तर मी सकाळी कॉफी पिली. ठीक आहे, मग मला 12-12:30 भूक लागली. पण आमची मीटिंग चालू होती जी 1:30 वाजेपर्यंत, 1:30-1:45 चालली. म्हटलं आता कुठे खाली जाणार, आणि इकडे काही फ्रूट्सचं असं पुढे स्टॉल नाही आहे इथे. ठीक आहे, तर मी खाली जाऊन उसाचा रस पिली. त्याच्यानंतर ना परत कॉफीवाला आला, परत कॉफी पिली. ठीक आहे, तर बाजूचे जे कॉलेज होते त्यांचा पण उपवास होता आणि ऑलमोस्ट हा सगळ्यांचा उपवास होता संकष्टीमुळे. तर कोणी फ्रूट्स आणले ते काय, आणि नेमकी आज आमच्या सरांनी सगळ्यांना आंबे वाटले. आंबे म्हणजे खायला दिले होते ऑफिसमध्ये आणि मी खदडले 3-4 आंबे. म्हणजे तुम्ही मनापासून एखादी गोष्ट करता ना, देवाला पण कळतं. ठीक आहे, मला असं वाटतं म्हणजे अशी देवाची. आमचे सर बाहेर होते एक दिवस, आज ऑफिसला आले, आजच त्यांनी सगळ्यांना आंबे वाटले. का म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं चांगलं काम करतो ना, देव पण तुम्हाला शाबासकी देतो. इट्स नॉट लाईक की मी उपवास धरला म्हणून, पण मी काहीतरी ह्या 4-5 दिवसात चांगलं काम केलं असणार म्हणून देवाने म्हटलं चला याचं हिची फेवरेट इच्छा पूर्ण करू. मला आंबे खायला खूप आवडतं. मी एका वेळेस 1 डझन आंबे खाऊ शकते. हो, मी खाऊ शकते. ही एक गोष्ट जी मी करू शकते. बस जेवायचं एवढं काही वेळ नाही, पण आंबे माझे फेवरेट आहेत. त्यामुळे जर कोणी आंबे खाण्याचं चॅलेंज दिलं तर मी असं एक्सेप्ट करते. आणि पाणीपुरी, डोंट फॉरगेट, पाणीपुरी पण मी खाऊ शकते 5-6 प्लेट एका टायमाला. बाहेरची नाही, घरची. बाहेरची याच्यामध्ये सोडा जास्त असतो, घरची पाणीपुरी. ठीक आहे, चला आता आली मी स्टेशनला. आता मला बघायची ट्रेन कोणती लागली आणि पळायचं आहे, कारण का बसायला जागा नाही भेटत. आणि ज्या कुचक्या बायका असतात आता अजिबात जागा देत नाही. हॅलो, तर आज जेवायला आहे डाळ भात, लाल माठ, राजम्याचं कालवण, फरसाण, चपाती आणि कैरीची चटणी.